जय जय रघुवीर समर्थ. दशक 16वे. समास 5वा. अग्निनिरूपण नाम. श्रीराम. धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा श्वशुरू. विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा श्रीराम. ज्याच्या मुखे भगवंत भोगता, जो ऋषींचा फळदाता. तमहिमरोग हरता, भरता विश्वजनांचा श्रीराम. नाना वर्ण नाना भेद, जीव मात्रांचा अभेद. अभेद आणि परमशुद्ध, ब्रह्मादिकांसी श्रीराम. श्रोते हो, सीतेने जेव्हा अग्निदिव्य केले तेव्हा वैश्वानर प्रत्यक्ष अग्नीतून प्रगट होऊन श्रीरामाला म्हणाला की, प्रभू, माझी कन्या सीता ही अत्यंत पवित्र आहे, शुद्ध चारित्र्याची आहे. तिने हे अग्निदिव्य केल्यामुळे ती अधिक तेजःपुंज झालेली आहे. श्रीरामा, हे सारे माझ्या साक्षीने झालेले आहे. माझी ही कन्या पतिव्रता स्त्री आहे, तू तिचा स्वीकार कर. अग्निदेव हा सीतेचा जणू अशा प्रकारे पिता आहे. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे हा वैश्वानर म्हणजेच हा अग्नी, म्हणूनच श्रीरामाचा सासरा आहे. हा अग्नी विश्वव्यापक आहे, विश्वाचे पोषण करणारा आहे. असा हा अग्नी धन्य होय. प्रत्यक्ष भगवंत अग्नीच्या मुखातून यज्ञामधला हविर्भाग भक्षण करतो. ह्या यज्ञाच्या निमित्ताने हा अग्निदेव ऋषींवर प्रसन्न होतो आणि तो वर देतो, म्हणजेच फलदायी ठरतो. असा हा अग्नी अंधाराचे हरण करतो, म्हणून तो तमहर्ता आहे. थंडीचे हरण करतो आणि प्राणीमात्रांना ऊब देतो, म्हणून तो हिमहर्ता आहे. आणि तो रोगांचे हरण करतो, म्हणून रोगहर्ता आहे. हा अग्नी सर्व जीवांचे रक्षण आणि सांभाळ करतो. प्राणीमात्रांमध्ये वर्णभेद आहेत, परंतु अग्नीमध्ये कसलाच भेद नाही. तो सर्वांना सारखाच आहे. तो परमशुद्ध सुद्धा आहे. अग्नी करिता सृष्टी चाले, अग्नी करिता लोक धाले. अग्नी करिता सकळ जाले, लहान थोर श्रीराम. अग्नीने आळले भूमंडळ, लोकांस राहावया जाले स्थळ. दीप दीपिका नाना ज्वाळ, जेथे तेथे श्रीराम. पोटामध्ये जठराग्नी, तेणे क्षुधा लागे जनी. अग्नी करिता भोजनी, रुची येते श्रीराम. अग्नी सर्वांगी व्यापक, उष्णे राहे कोणी एक. उष्ण नसता सकळ लोक, मरोन जाती श्रीराम. आधी अग्नी मंद होतो, पुढे प्राणी तो नासतो. ऐसा हा अनुभव येतो, प्राणीमात्रांसी श्रीराम. असता अग्नीचे बळ, शत्रू जिंके तात्काळ. अग्नी आहे तावत काळ, जिणे आहे श्रीराम. नाना रस निर्माण झाले, अग्नी करिता निपजले. महारोगी आरोग्य झाले, निमेष मात्रे श्रीराम. सूर्य सकळाहून विशेष, सूर्या उपरी अग्निप्रकाश. रात्रभागी लोक अग्नीस, साहे करीती श्रीराम. श्रोते हो, अग्नी आहे म्हणून संपूर्ण विश्व चालले आहे. अग्नीमुळे लोक त्यावर आपले जेवण तयार करून भोजन सिद्ध करतात आणि तृप्त जेवून समाधानाची ढेकर देतात. सर्वच लहान मोठे जीव तर या अग्नीमुळेच जिवंत आहेत. या अग्नीमुळे पाणी आटले आणि पृथ्वी निर्माण झाली. लोकांना राहायला जागा झाली. ह्या अग्नीमुळे दिवे जळतात, पणत्यांमधून प्रकाश देऊ लागतो. सर्वत्र प्रकाशाचे साम्राज्य अंधार भरल्या पृथ्वीवर केवळ अग्नी निर्माण करतो. पोटात जठराग्नी प्रदीप्त होतो आणि लोकांना कडकडून भुकेची जाणीव होते. अग्नीमुळे अन्नाला चव येते. हा अग्नी सर्वांगात व्यापून आहे, म्हणून तर सर्व जीवसृष्टी त्या उष्णतेने जिवंत आहे. ही उष्णता संपली की माणसे मरून जातात. कसे तर प्रथम शरीरातला हा अग्नी मंद होतो, मग प्राणीमात्रांची प्रकृती बिघडायला लागते. माणूस त्यानंतर मृत्यूपंथाला लागतो. हा तर सार्वत्रिक अनुभव आहे. ज्याच्यापाशी दारू गोळ्यांमधला ठासून भरलेला अग्नी आहे, तो शेवटी शत्रूला जिंकतो. थोडक्यात काय तर अग्नीमुळे जिवंत पण लाभते. अग्नी पोटात आहे तोपर्यंतच जगण्याला काही अर्थ आहे.
केवळ अग्नितत्व वृक्षवल्लींमध्ये सुद्धा नांदते म्हणून अनेक औषधी वनस्पती पोसल्या गेल्या. त्या औषधी वनस्पतींपासून अनेक तऱ्हेचे रस निर्माण झाले. ते रससुद्धा अग्नीमुळे तापले आणि महारोगापासून सर्व रोग बरे झाले. श्रोते हो, तुम्हाला हे ठाऊकच आहे की सर्वांहून सूर्य श्रेष्ठ आहे. त्या सूर्याचे स्तवन आपण सुरुवातीलाच केले. त्या सूर्यापाशी तर अग्निप्रकाश आहे. त्याच्यापासून आपल्याला सर्व ऊर्जा मिळते. शिवाय अंधार पडल्यावर अग्नीच आपल्याला पुन्हा प्रकाश देतो. अंत्यज गृहींचा अग्नी आणिला, त्यास दोष नाही बोलिला. सकळा गृही पवित्र झाला, वैश्वानरू श्रीराम. अग्निहोत्र नाना याग, अग्नी करिता होती सांग. अग्नी तृप्त होता मग, सुप्रसन्न होतो श्रीराम. देव दानव मानव, अग्नी करिता चाले सर्व. सकळ जनांसी उपाव, अग्नी आहे श्रीराम. लग्ने करीती थोर थोर, नाना दारूचा प्रकार. भूमंडळी यात्रा थोर, दारूने शोभती श्रीराम. नाना लोक रोगी होती, उष्ण औषधे सेविती. तेणे लोक आरोग्य होती, वन्ही करिता श्रीराम. ब्राह्मणास तनुमनु, सूर्यदेव हुताशनो. येतद्विषयी अनुमानू, काहीच नाही श्रीराम. लोकांमध्ये जठरा नळू, सागरी आहे वडवा नळू. भूगोळाबाहेर आवरणा नळू, शिवनेत्री विद्युल्लता श्रीराम. कुपीपासून अग्नी होतो, उंच दर्पणी अग्नी निघतो. काष्ठमथनी प्रगटतो, चकमकेने श्रीराम. अग्नी सकळा ठाई आहे, कठीण घिसणी प्रगट होये. आग्या सर्पे दग्ध होये, गिरिकंदरे श्रीराम. अग्नी करिता नाना उपाय, अग्नी करिता नाना अपाय. विवेके वीण सकळ होय, निरर्थक श्रीराम. एक लक्षात घ्या की अग्नीला वर्णभेद नाही. हा ब्राह्मणाघरचा अग्नी आणि हा शूद्राघरचा अग्नी असा भेद कधीच नसतो. म्हणून एक गोष्ट मनात ठसवा की हा अग्निभेद कधी मनात उमलता कामा नये. एखाद्या ब्राह्मणाने अंत्यजाच्या घरचा अग्नी आणून आपले विझलेले चूलखंड प्रज्वलित केले तरी त्याला काहीच हरकत नाही. शास्त्रसुद्धा हेच सांगते. त्याला दोष काही लागत नाही. सर्वांच्याच घरातला अग्नी हा पवित्रच असतो. अग्निहोत्र नाना प्रकारचे यज्ञयाग केवळ अग्नीमुळे संपन्न होतात. अग्निदेव तृप्त झाला की आपले मन प्रसन्न होते. अग्नी तर प्रसन्न होतोच. देव, दानव आणि मानव या सर्वांचेच व्यवहार एका अग्नीमुळे चालतात. खरे सांगायचे तर हा अग्नी सर्व जीवांना तारक आहे. थोड्या मोठ्यांच्या घरच्या लग्नात वरातीच्या वेळी जे शोभेचे दारूकाम चालते त्यात अग्नीमुळे खरी शोभा येते. जागोजाग ज्या जत्रा भरतात तेथे सुद्धा दारूकाम चालते. त्यात महत्त्वाची भूमिका अग्नीच करतो ना. कितीतरी लोक अनेक रोगांनी पीडित असतात. ते उष्ण औषधे घेतात. म्हणजे काय तर वैद्य आपल्याला ज्या औषधाच्या पुड्या देतो त्या उष्ण पाण्याबरोबरच घ्याव्या लागतात. त्यामुळे आरोग्य लाभते. त्याला कारण हा अग्नीच आहे. ब्राह्मणांचे सारसर्वस्व म्हणजे सूर्य आणि अग्नी याबद्दल शंकाच नाही. पोटामध्ये जठरानल, पाण्यात वडवानळ, पृथ्वीच्या बाहेर आवरणानल आणि श्री शंकराच्या तिसऱ्या डोळ्यात विजेचा अग्नी असतो. तो तिसरा नेत्र उघडला गेला की विश्वाचे भस्म होते. काचेतून अग्नी, आरशातून अग्नी आणि लाकडे एकमेकांवर घासल्यावर अग्नी निर्माण होतो. अग्नी सर्वत्र नांदतो आहे. जोराने नुसते घर्षण झाले तरी अग्नी प्रगट होतो. आग्या सापाच्या मुखातून जी अग्नीची ज्वाळा निघते त्या नुसत्या फुतकारातून डोंगर पेटतात. जंगलांना आगी लागतात. अग्नीचे अनेक उपाय तुम्हाला आत्तापर्यंत सांगितले. अग्नी अपायकारक सुद्धा असतो. विवेक नसेल तर सारे व्यर्थ जाते. भूमंडळी लहान थोर, सकळास वन्हीचा आधार. अग्निमुखे परमेश्वर, संतुष्ट होये श्रीराम. ऐसा अग्नीचा महिमा, बोलिजे तितुकी उणी उपमा.
उत्तरोत्तर अगाध महिमा अग्निपुरुषाचा श्रीराम. जीत असता सुखी करी मेल्या प्रेत भस्म करी. सर्व भक्षुकू त्याची थोरी काय म्हणोनी सांगावी श्रीराम. सकळ सृष्टीचा संहार प्रळय करी वैश्वानर. वैश्वानरे पदार्थ मात्र काही उरेना श्रीराम. नाना होम उदंड करीती घरोघरी वैश्वदेव चालती. नाना क्षेत्री दीप जळती देवापासी श्रीराम. दीपाराधने निरांजने देव ओवाळिजे जने. खरे खोटे निवडणे दिव्य होता श्रीराम. अष्टधा प्रकृती लोकतीनी सकळ व्यापून राहिला वन्नी. अगाध महिमा वदनी किती म्हणून बोलावा श्रीराम. चारी शृंगे त्रिपदी जात दोन्ही शिरे सप्तहात. ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती वीण श्रीराम. ऐसा वन्नी उष्णमूर्ती तो मी बोलिलो यथामती. न्यून पूर्ण क्षमा श्रोती केले पाहिजे श्रीराम. ह्या पृथ्वीवर जी सर्व लहान थोर माणसे राहतात त्या सर्वांना अग्नीचा आधार आहे. अग्नीमुळे यज्ञयाग संपन्न होतात. त्या यज्ञात ऋषीमुनी यज्ञाहुती अर्पण करतात. त्यामुळे भगवंत संतुष्ट होतो. त्याचा संकेतार्थ असा की अग्नीच्या मुखाने भगवंत प्रसन्न होतो. म्हणून आपण यज्ञामध्ये अन्न तूप मुद्दामून घालतो. ते घातल्यानंतर अग्नी पेटून उठतो. तो क्षण भगवंताची प्रसन्नता व्यक्त करतो. श्रोते हो, अग्नीचा महिमा हा असा आहे. कितीही बोलले तरी कमीच पडेल. अग्नीचा महिमा जेवढा सांगावा तेवढा तो उत्तरोत्तर रंगतच जातो. ह्या अग्निपुरुषाची महती अशी आहे की त्याला कुठलीच उपमा देता येत नाही. मनुष्य जिवंत असेपर्यंत अग्नी सुखच देतो. मेल्यावर मात्र हाच अग्नी माणसाचे भस्म करून टाकतो. अग्नी हा सर्वभक्षक आहे. त्याची थोरवी काय सांगणार आणि किती सांगणार. संपूर्ण सृष्टीचा संहार एकटा अग्नी करतो. प्रळयसमयी हाच अग्नी ह्या पृथ्वीला जाळून टाकतो. एकही पदार्थ अग्नीपासून वाचत नाही. ह्याच अग्नीच्या साहाय्याने नाना प्रकारचे होम होतात. घरोघरी वैश्वदेव करतात. नाना तीर्थक्षेत्रांवर देवापुढे दीप शांतपणे जळतात. लोक देवापुढे निरांजन लावतात. देवळापुढच्या दीपमाळेत दिवे लावतात. खऱ्या खोट्याचा निवाडा करण्यासाठी माणसांना अग्निदिव्य करायला लावतात. अष्टधा प्रकृती आणि 3 लोक अग्नीने व्यापलेले आहेत. ह्या अग्नीचा महिमा तोंडाने सांगत बसणे फार कठीण आहे. शास्त्रात अग्नीचे वर्णन म्हणजेच अग्निदेवाचे वर्णन कसे केले आहे माहीत आहे का? शास्त्र म्हणते की अग्नीला 4 शिंगे, 3 पाय, 2 डोकी आणि 7 हात आहेत. हे त्यांनी अनुभव असल्याशिवाय सांगितले असते काय, मला सांगा. अशा ह्या उष्ण अग्नीचे वर्णन माझ्या कुवतीप्रमाणे मी केले. कमी जास्त जर माझ्या बोलण्यात काही तुम्हाला आढळले असेल तर मग मात्र श्रोत्यांनी मला क्षमा करावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अग्निनिरूपण नाम समास 5वा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम. धीर किट्टा गंजी